राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेची नवाब मलिक यांनी जोरदार तयारी केली आहे। सना मलिक यांच्याकडून ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज मुंबईत आहे, तर चेंबूरमध्ये अजित पवार यांची सभा होणार आहे। त्याच्यासाठी नवाब मलिक यांनी जोरदार तयारी केल्याचं दिसतंय। मुंबईमधील अणुशक्तीनगर विधानसभेतही यात्रेचं आयोजन करण्यात आलंय आणि नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत आणि ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच आपण असल्याचं संकेत देत आहेत, पण त्यांनी आपली भूमिका उघड केलेली नाहीये आणि अशामध्ये आता नवाब मलिक यांना महायुतीमधील इतर पक्षांकडून मान्यता मिळणार का अजित पवारांसोबत राहण्यास आणि निवडणूक लढण्यास, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आता नवाब मलिकचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे त्यांनी वैयक्तिक काय निर्णय घेतला याची मला कल्पना नाही। आता नवाब मलिकचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे त्यांनी वैयक्तिक काय निर्णय घेतला याची मला कल्पना नाही। नवाब मलिक हे पुन्हा आता अधिकृतपणे अजित पवार यांच्या पक्षात पाहायला मिळतात। आज अणुशक्तीनगरमध्ये ते स्वागत करणार आहेत यात्रेचं। नवाब मलिक हे आता अधिकृतपणे अजित पवार यांच्या पक्षासोबत दिसत आहेत। सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र दिलं होतं या संदर्भात, आता भाजपची नेमकी काय? शेवटी राज्यातलं राजकारण, राज्यातल्या आमच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका, त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगतील, मी त्याच्यामध्ये बोलणं जास्त योग्य आहे। तर या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी, कारण या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि याचाच आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा ही मुंबईत दाखल झालेली आहे आणि मुंबईमध्ये जनसन्मान यात्रेनिमित्त बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। दोन नेत्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, दुसरे म्हणजे काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी। मात्र चर्चा जी आहे ती नवाब मलिक यांनी केलेल्या बॅनरबाजीची। एकूणच नवाब मलिक ही कोणाच्या गटामध्ये जाणार यावरून चर्चा होती, मात्र या ठिकाणी अजित पवार गटामध्ये नवाब मलिक जातील अशाप्रमाणे ठाम मत या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळतंय। कारण नवाब मलिक यांच्याकडून अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेची बॅनरबाजी ती करण्यात आलेली आहे। एकूणच बांद्रा असेल, तसेच या कुर्ला, शिवाजीनगर, चेंबूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिकांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यांची मुलगी सना शेख यांच्याकडून सुद्धा ही बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या बॅनरवरती अजित पवार यांच्यासह नवाब मलिक यांचाही फोटो पाहायला मिळतोय। तर दादाचा वादा लाभ आणि बळ अशा प्रकारचा एक मजकूर सुद्धा पाहायला मिळतोय। लाडकी बहीण योजना सर्वदूर पोहोचवण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारचा उपक्रम सुरू आहे। मात्र या योजना सर्वदूर पोहोचण्यासाठी एकीकडे जनसन्मान यात्रा ही अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि आपण या जनसन्मान यात्रेनिमित्त ही बॅनरबाजी जर बघितली तर नवाब मलिक हे आगामी काळामध्ये आणि आताही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। मात्र यावरती आता अधिकृतमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मत काय येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।